आपणा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करते. सर्व गायक वादक मंडळींना वंदन करून आपल्या विवेचनाला सुरुवात करूयात. थोडक्यात धावता भावार्थ फक्त अभंगाचा सांगून पुढे जाईल. तुकोबऱ्या म्हणतात, देवा द्यायचं असेल तर हेच दे की तुमच्या दासाचा दास करून ठेव. हा आशीर्वाद मला दे पहिल्या चरणातून. पुढे जाऊन म्हणतात 9 प्रकारची जी भक्ती आहे ती माझ्या हातून घडू दे. आणि शेवटी असं म्हणतायत की तुमच्या या पायाच्या आधारे तुमच्या मार्गदर्शनानं या भवनदीच्या तीराहून मी पलीकडे जाईल. फक्त आणि फक्त तो आधार मला हवाय. अभंगाचं शेवटचं चरण. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय साधा सोपा सरळ असा अर्थ आहे. पण बऱ्याचदा काय होतं, माहीत नसलेली जी गोष्ट आहे, थोडं मेंदूला ताण देऊ नये का, एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ती सांगणं अतिशय सोपं आहे. पण एखादी गोष्ट माहिती आहे ती पुन्हा पुन्हा सांगणं हे मात्र अवघड काम आहे. म्हणजे रामायण माहिती आहे पण ते पुन्हा पुन्हा वेगळ्या रूपानं सांगणं ही अवघड गोष्ट आहे. एखादी गोष्ट माहीत नाही ती सांगणं सोपी गोष्ट आहे. आणि माहीत असलेली जी गोष्ट आहे, संतांनी जो रस्ता दाखवला, अनेकांनी ऐकलेला आहे, अनेकांच्या पाठात आहे की मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते, त्यांनी तो रस्ता दाखवलाय. परंतु त्या रस्त्यानं जात असताना कुठली आयुष्याला परिमाणं गरजेची आहेत, आमच्या विचारांना परिमाणं गरजेची आहेत, त्या परिमाणांविषयी आपल्याला आज बोलायचं आहे. आज मला समाधान या गोष्टीचं वाटतंय की समोर म्हणजे जसं ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला 50% आरक्षण आहे, बरोबर, आणि अगदी आता केंद्रामध्ये जे विधेयक गेलं, बरोबर, त्या विधेयकाला 33% आरक्षण आम्ही मागितले, कुठं, संसदेत सुद्धा. आणि आज मात्र इथं पाहिल्यानंतर असं जाणवतंय की आम्ही जवळजवळ 75%, 100% म्हणायला हरकत नाही म्हणताय. आता महिलांकडून टाळ्या पडल्या जोरात, पण एकदा टाळ्या ह्यांच्यासाठी होऊ द्या, कारण त्यांच्या पाठिंब्यावर आपण, त्यांचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे म्हणून हे आपण दणदणीतपणे उभं राहू शकतो, बोलू शकतो आणि साजरं करू शकतो. त्यामुळं आज हे समाधान समोर अगदी भरभरून माझ्या सगळा महिला वर्ग दिसतोय. त्यामुळं आज नवरात्रीचा आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो. मुळात स्त्रीमध्ये सृजनाच्या दिशा आहेत असं म्हटलं जातं. आजचा अभंग आपण कुठल्या अर्थानं घेऊयात. खरं तर दासाचं दास होणं किती अवघड गोष्ट आहे, किती सोपी गोष्ट आहे. या सगळ्याचा विचार जर केला तर माऊलींचे गोड ओवी मला आठवते. माऊली 4थ्या अध्यायामध्ये फार गोड लिहितात. ज्ञानाग्नीचेनी मुखे जेने जाळीली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. अर्थ काय, ज्ञानाग्नीच्या संपर्कानं ज्यानं कर्म जाळली आहे तो या भूतलावरती मनुष्यरूपी परब्रह्म आहे. आणि अशा सद्गुरू नावाच्या तत्वाला आम्ही शरण गेलं पाहिजे. आणि हे गुरु काय करतात तुमच्या माझ्या आयुष्यात, तर तो रस्ता दाखवण्याचं काम करतात. या ओवीचे 3 टप्पे आहेत. पहिली आहे ज्ञानाची अनुभूती, दुसरी गोष्ट आहे कर्माची अगतिकता कळणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती करणं हा स्वभाव होणं. हा भक्ती करणं हा स्वभाव होण्यासाठी साधना गरजेची आहे. ही साधना कुठून होते, सुरुवात जर कुठून होत असेल तर मला वाटतं वारकरी संप्रदायानं हे व्यासपीठ जे उपलब्ध करून दिलंय ना, अगदी छोटं 5 वर्षाचं लेकरू असेल ना, त्याच्या डोक्यावर 90 वर्षाचे आजोबा त्याच्या पायावर डोकं टेकवतात का, तो भाव आहे. यारे यारे लहान थोर. पुन्हा मागतात तुकोबरा, काय लहानपण देगा देवा, हो ते मागणं आहे. आणि म्हणून संतांबद्दल बोलायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायाचा एक अलिखित दंडक असा आहे की कीर्तनाचा सप्ताह किंवा असं कीर्तन महोत्सव सुरू असेल तर सुरुवातीला थोडे नामपर, मध्ये संतपर, आणि मग शेवटी आपण मागणीपर घेत असतो. आज संतपर बोलायचं. आणि संतांनी आदी मायेची भक्ती करताना, आई जगदंबेची भक्ती करताना तुमच्या माझ्यामध्ये जी ताकद आहे, ती शक्तीची सेवा करताना किंवा आराधना करताना तुमच्या माझ्यातली ताकद सुद्धा आम्हाला ओळखता आली पाहिजे, हा विचार इथं मांडलेला आहे. कारण जगदंबेची 3 रूपं आहेत. एक म्हणजे महालक्ष्मी आहे ती, दुसरी गोष्ट म्हणजे ती महाकाली आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती महासरस्वती आहे. महालक्ष्मी म्हटलं की तिच्या योगानं ऐश्वर्य, संपन्नता या गोष्टी येतात. महाकाली म्हटलं की ताकद दिसते, दृष्टांचा संहार करण्याची ताकद तिथं दिसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महासरस्वती. महासरस्वती म्हणजे काय, तर ज्ञान, बुद्धी याची देवता म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टी आमच्या ठाई याव्यात, याकरता आमच्या जगण्याला एक नवा आयाम मिळावा म्हणून समाधान नावाची गोष्ट शोधता आली पाहिजे. आणि ही गोष्ट शोधली तर आणि तरच त्या रस्त्यानं आम्हाला चालता येणार आहे. विठ्ठल विठ्ठल
आता हे सगळं मागचं 5 मिनिटाचं ऐकता ऐकता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्यावरून गेलं, बरोबर. पण थोडंसं रियालिटीकडे या. आज विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. इतकं वेगानं जग बदलतंय की तुम्हाला मला कोणालाही थांबायला वेळ नाही. 9 ते 11 आम्ही कीर्तनात बसलो, 1.5-2 तास मोबाईल पाहिला नाही तर 2 तासांनी असं वाटतं की जग फार पुढं निघून गेलंय आणि आम्ही जगाच्या फार मागे राहिलेलो. ही भावना का की मोबाईलच्या स्क्रीनच्या त्या गुळगुळीत स्क्रीनवर आम्ही बोटं टेकून आभासी जगात प्रवेश करतोय आणि तेच जग खरं आहे असं आम्हाला वाटू लागलं आहे. जेव्हा कधी म्हणजे ऑनलाईन माणसं झालेत, पण जेव्हा ऑफलाईन इज अ न्यू लक्झरी हे आम्हाला कळेल ना, हळूहळू ते कळायला लागले, तेव्हा कुठंतरी पुन्हा एकदा ज्या मातीत आम्ही जन्माला आलो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म देती, त्यांनी आम्हाला काय दिले हो. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, 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 काय द्यावे त्यासी भावे उत्तराई. ठेविता हा पायी जीव थोडा, 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 ठेवितो 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 हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, 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 द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय 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 द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांच्या चरणी आमचा जीव जरी ठेवला तरी तो कमीच पडेल, इतके संतांचे आमच्यावर उपकार आहेत. विचार करा, देव जे काही करतो ना ते कुठं ना कुठंतरी आमच्या भल्यासाठीच करत असतो. आणि म्हणून संतांनी जर कलियुगामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं असेल ती काहीतरी देवाचीच योजना असेल. कारण निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गायी सवेच चारी फिरत असो. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा आलेले आहेत आणि तुमच्या माझ्यासाठी इथून कायमची सुटका करून घेण्यासाठी कुठला ना कुठला तरी रस्ता दाखवलेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट आज इथं महत्त्वाची सांगायची आहे मला. आज आपण संतांबद्दल बोलतोय, नातरांची भारुडं आमच्या नेहमी कानावर पडतात. त्यातल्या त्यात आज आई जगदंबेचा जागर करतोय, त्यामुळं त्या अर्थानं असलेले एक भारूड तर आवर्जून सांगितलं पाहिजे. त्यातल्या काही गोष्टी की आम्ही व्यावहारिक दृष्टिकोन पाहतो, पारमार्थिक दृष्टिकोनही कळायला पाहिजे. नात्र्या फार गोड लिहितात. एक भवानी आईची महान भगवत भक्त आहे, ती देवीची आराधना करते, तिची अफाट श्रद्धा आहे देवी मातेवर. आणि ती देवीकडं मागणं काय मागते बघा. महिला मंडळी थोडंसं कान देऊ नये का, ती देवीकडं मागणं मागते काय. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा
काय म्हणते ते फार महत्वाचं आहे. ती मागतीये, सासरा माझा गावी गेला लवकर खपवी त्याला, सासू माझी जाच करते लवकर निघ तिला, ननंद भारी बडबड करते बोडकी करग तिला, नंदेच कार्ट किरकिर करत खरूज येऊ दे त्याला, नवऱ्याला मारून आहुती देईन मोकळीच करग मला, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता ते भारूड चालू होतं आणि गालातल्या गालात अशा बऱ्याच जणी हसत होत्या. कुणी असं आजूबाजूला कोण आहे, कोण बघते की काय, असा विचार करून असं सगळं मनात अनेक विचार येत होते, अनेक चेहरे समोर दिसत होते. पण नातऱ्यांना काय म्हणायचंय, व्यवहारातली व्यक्ती घरातल्या लोकांबद्दल ते बोलत नाही आहेत. ते म्हणत नाही की माझा सासरा एका वराडाच्या टेम्पोत गेलाय आणि तो टेम्पो पलटी होऊ दे, सगळेच जण सुखरूत येऊ दे, माझा सासरा गचकू दे, असं काही ते मागत. ते म्हणतात ही रूपकं दिली. सासरा म्हणजे कोण आहे तर तुमच्या माझ्यातला अहंकार आहे, सासू म्हणजे कोण आहे तिरस्काराची भावना आहे, नणंद नावाची तृष्णा आहे, कामाजी नावाचा नंदावा आहे, दोघांचं द्वेष नावाचं कार्ट आहे, अविवेक नावाचा नवरा आहे. ती म्हणते माझ्यातले हे सगळे दोष संपू दे आणि मला एकटीलाच राहू दे की माझ्याकडून तुझ्या चरणाची अखंडितपणे सेवा घडेल. त्यामुळं व्यावहारिक जो काही दृष्टिकोन आहे तो आहेच आहे, पण त्याचबरोबरीनं त्यामागचा पारमार्थिक दृष्टिकोन आम्हाला जाणून घेता आला पाहिजे आणि तो जाणून घेता यावा याकरता आमच्या आयुष्यामध्ये विचारांची बैठक व्हावी याकरता संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून मगाशी मी एक वाक्य वापरलं की देव जे काही करतो ते कुठं ना कुठंतरी भल्यासाठीच करतो असा विचार करून माणसानं चाललं पाहिजे. अनेक प्रकारची लोक आपल्याला समाजात दिसतात, बरोबर. आम्ही कुठल्या कॅटेगरीत बसायचे आमचं आम्ही ठरवायचे. काही जण तरुण तरतात, काही जण बुडून बुडतात, काही जण बुडून बुडवितात आणि काही जण तरुण तारतात. पुन्हा सांगू, तरुण तरणारे फक्त स्वार्थी आहेत. एक भली मोठी राजकीय सभा आहे, सभेला तुफान गर्दी आहे, गर्दीमध्ये शेजारी शेजारी दोन मित्र बसलेत, एकाची दाढी फार मोठी आणि शेजारच्याला विडी ओढायची, पण ज्याला विडी ओढायची त्याच्या काडीपिटीमध्ये एकच काडी आणि गर्दी तर फार आहे. मी काय बोलले ते कळलं. शेवटी त्या विडी ओढणाराला राहावे ना, गर्दी फार आहे, दोन मित्र शेजारी शेजारी बसलेत, एकाची दाढी फार मोठी आहे, शेजारच्याला विडी ओढायची, पण ज्याला विडी ओढायची त्याच्या जवळच्या काड्यापेटीमध्ये एकच काडी आहे, त्यानं ती काडी ओढली पण ती चुकून विडीला लागायच्या ऐवजी शेजारच्या दाढीला लागली. दाढीनं पेट घेतला, दाढीनं पेट घेतला, यानं त्याची दाढी विझू लागावं की नाही. तो म्हणे थांब, का दाढी विझू नको रे, माझी विडी पेटून घेऊ दे, माझ्याजवळ एकच काडी होती. आमच्याकडे लोक कुठं स्वार्थ साधतील सांगू शकत नाही. हे तरुण तरणार आहेत. झाडाचं पान तोडून तुम्ही पाण्यात सोडलं की ते स्वतः तरतं, दुसऱ्याला तारतही नाही आणि बुडवतही नाही. बुडून बुडणारे जे ज्यांना स्वतःचं कल्याण कळत नाही ते दुसऱ्याचं काय कल्याण करणार, त्यांच्याबद्दल बोलून आपण आपला वेळ घालवायचा. तिसरे आहेत बुडून बुडविणारे, यांची यादी मात्र फार मोठी आहे. म्हणजे स्वतःचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल, म्हणजे एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल, पण वाईट करू नये. आमच्याकडे लोक दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी स्वतःचं वाईट झालं तरी चालेल, पण त्याचं मात्र वाईट झालं पाहिजे ही मनस्थिती आहे. याच्याबद्दल अनेक दृष्टांत आहेत, पण आपला सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. तरुण तरणारे, बुडून बुडणारे, बुडून बुडविणारे, पण शेवटचे जे आहेत ना तरुण तारणारे ते फार महत्त्वाचे आहेत. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. ती नावेत जेव्हा एखादा ग्रहस्थ बसतो तेव्हा ती नाव हा विचार करत नाही की लहान आहे की मोठा आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे. ती एकच काम करते की याला या तीरावरून त्या तीरावर न्यायचंय. तसं तुकोबरायांनी उदाहरणं दिली. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. गुरुजी जसं विद्यार्थ्याला लहान होऊन शिकवतात. आजचा काळ पूर्ण इंग्रजी माध्यमांचा बऱ्यापैकी होतो आहे, पण जुना काळ कसा होता, माझे आजोबा फार गोड सांगायचे. जुन्या काळातले शिक्षक कसे शिकवायचे, चेंडू आणि फळी जोडली की एकाचा, नागाची फणी दोनाचा, वाकडा तिकडा तिनाचा, बैलाची शेंगोटी चाराचा, उभा माणूस पाचाचा. अनेकांना आपली शाळा आठवली असेल. असा तो काळ होता. जसं गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होऊन शिकवतात तसे संत आमच्यावर परोपकार करतात. पुढचं उदाहरण देतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दावित्यंगी. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊले घाली. आईला चालता येत असतं, पण बाळाला चालायला शिकवण्यासाठी ती हळूहळू
पाऊल टाकत असते. हे उदाहरण सुद्धा कधी तुकोबारांना कमी वाटलं की काय म्हणून तुकोबारांनी नावेचं उदाहरण दिलं. कारण कधी कधी असं होतं आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ते उदाहरण कदाचित तुकोबारांना कमी पडलं असावं, बरोबर ना. आता इथं कीर्तनाला उभी आहे, अर्ध्या एक तासापूर्वी तुमची आणि माझी ओळख नव्हती, बरोबर. आता तुम्ही आणि मी खूप वर्षापूर्वीची ओळख आहे की काय असं वाटायला लागलं. कारण हे वक्त्याचं आणि श्रोत्याचं नातं असतं. समोर 5 लोक बसलेत की 5,000, यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे तर वक्त्याच्या बोलण्याला आणि श्रोत्याच्या ऐकण्याला वैश्विक आयाम येणं गरजेचं, तुमचा माझा संवाद होणं गरजेचं, बरोबर ना. मी म्हटलं आईचं उदाहरणसुद्धा कदाचित कमी वाटलं असावं तुकोबारायांना. आता मी मागचे काही वर्ष अनेक व्याख्यानांमधून, अनेक दशक्रियांच्या प्रवचनांमधून आई या विषयावर भरभरून बोलले. म्हणजे तासन तास अक्षरशः समोरचे लोक ढसाढसा रडत होते, असं बोलून गेले. पण आज आता कीर्तनाला इथं आले, उभं राहिले, आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की माझं बाळ 11 महिन्यांचं आहे. ज्यावेळी ही तारीख घेतली तेव्हा ते 4 महिन्याचं होतं. तेव्हा मी दादांशी बोलले, म्हटलं अजून तर मी काही तारखा घेतलेल्या नाही, घेतल्या तरी जवळच्या आजूबाजूच्या घेतल्यात, मी पुण्यात राहते तर. पण ते म्हटले तुम्ही बिंदासपणे घेऊ शकता, आमचा परिसर चांगला आहे. या सगळ्या गोष्टींचं बोलणं झालं आणि माझ्या जेवढ्या काही तारखा आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त लांबची तारीख ही आजची आहे. आणि मागं अर्ध्या तासापासून तो छान खेळत होता, तर 11 महिन्याच्या बाळाला घेऊन आले. मग विचार केला की पूर्वी असं होतं की आई होण्यापूर्वी आई या विषयावर भरभरून बोलता येत होतं, पण आता वाटतं की ही गोष्ट वर्णन करण्यासारखी नाही, ती अनुभवण्यासारखी आहे. त्यामुळं होऊ शकतं असं आपलं ते बाळ, आणि ते उदाहरणसुद्धा कमी पडू शकतं. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. हा सिद्धांत याकरता दिला की तिथं कुठलाही भेदभाव नाही आहे, आणि म्हणून त्या संतांचं दास्यत्व जर आम्हाला करता आलं तर जगण्याचं कल्याण आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणातून वर्णन करताय. तुमची दासीचा दास करोनी
दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा.